नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांचे मधल्यामध्ये किंवा बऱ्याच वेळा मला प्रश्न असतात की सर वॅकन्सी कधी येणार, विद्युत सहाय्यक कधी येणार किंवा MSCBमध्ये वॅकन्सी कधी येणार, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये JEE कधी येणार किंवा उपकेंद्र सहाय्यक कधी येणार किंवा टेक्निशियन 3चं काय झालं, महाजनको वगैरे बरेचसे प्रश्न असतात। त्यामध्ये नवीन वॅकन्सीबद्दल बरेचसे प्रश्न मला जास्त असतात, बऱ्यापैकी जास्त प्रश्न असतात। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही MSCBबद्दल मी तुम्हाला अपडेट्स वरच्यावर देत असतो। MSCBचे जे तिन्ही कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती, तीनही कंपनीच्या वॅकन्सीबद्दल आपण अपडेट्स देत असतो। मधल्या पिरियडमध्ये मी सांगितलं होतं की मेमध्ये आपल्याला काहीतरी कुठेतरी एक ऑफिशियल अपडेट येण्याचे एक चान्सेस आहे। तर त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक असेल, विद्युत सहाय्यक असेल, महावितरण, त्यानंतर महापारेषणमध्ये कुठलीच वॅकन्सी सध्या एक्सपेक्टेड नाही आहे। महाजनकोमध्ये JEE आणि नॉन टेक्निकलचे जे वॅकन्सीज आहे, BE डिप्लोमा बेसवरच्या आणि नॉन टेक्निकलच्या ज्या तुमच्या BA BCom बेसवरच्या ज्या वॅकन्सीज आहेत ते अपेक्षित होत्या, परंतु आतापर्यंत कुठलंही स्ट्रॉंग अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। त्यामुळे मी कुठल्याच प्रकारचं अपडेट मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला देऊ शकलो नाही। परंतु त्याच्यावर डिपेंड न राहता बाकीच्या ज्या वॅकन्सीज आहेत, जसं रेल्वेमध्ये ALPच्या 11,000 प्लस वॅकन्सी आलेल्या आहे, त्यानंतर सिडकोमध्ये वॅकन्सी बऱ्यापैकी आता येण्याचे चान्सेस आहे आणि बाकी कोल इंडियामध्ये जसं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलच्या वॅकन्सी गव्हर्नमेंटच्या निघतच राहतात। रेल्वेमध्ये वरचेवर वॅकन्सीज निघत राहतात। त्यामुळे जिथे वॅकन्सी आहे त्याची तयारी सुरू करा। कुठल्याही नवीन वॅकन्सीवर डिपेंड राहू नका। एक्सपेक्टेड असतात त्या आपण तसे अपडेट तुम्हाला देतच राहतो, परंतु त्यावर डिपेंड राहू नका, म्हणजे पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू नका। त्याने काय होतं की आपलं थोडं डिसमूड होतो जर वॅकन्सी आली नाही किंवा लेट आली। फॉर एक्झाम्पल उपकेंद्र सहाय्यक आहे, तर उपकेंद्र सहाय्यकमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ज्या आपल्या हातात नाही आहे, कारण ते डिपार्टमेंट आणि युनियन आणि जे काही प्रिव्हियस एम्प्लॉई आहे त्याच्यामध्ये थोडाफार वाद सुरू होता, इंटरनल काढायची की डायरेक्ट काढायची वगैरे। तर त्यामध्ये बरेचसे काही वाद असल्यामुळे ती वॅकन्सी आता येईल की 6 महिन्यात येईल की जास्त लेट होईल ते सांगता येत नाही, परंतु वॅकन्सी यावर्षी एंडिंगपर्यंत येईल एवढं मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगू शकतो। कुठली ना कुठली वॅकन्सी यावर्षी एंडिंगपर्यंत येईल। त्यामुळे याचा अर्थ असा नाही की आता मेमध्येच येईल की जूनमध्येच येईल, नाही, तुम्ही तयारीमध्ये असणं आवश्यक आहे। तयारी सुरू ठेवायची आणि सोबत तुमचं जे काही जॉब असेल किंवा पार्ट टाईम जॉब असेल, जे काही तुमचं वर्क असेल ते तुम्ही सुरू ठेवायचं, पूर्णपणे जॉबवर डिपेंड राहायचं नाही, ठीक आहे। बाकी महाजनको टेक्निशियन 3 आहे, त्याच्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे जूनमध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे, ते सुद्धा काही बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहे, ते कोर्टाने निर्णय दिल्याशिवाय ते सुद्धा प्रोसिजर पुढे जाणार नाही आहे, ठीक आहे। आणि बाकी वॅकन्सीबद्दल आपण ऑलरेडी सांगितलेलंच आहे। वॅकन्सीवर डिपेंड राहू नका, तुमचं प्रिपेरेशन सुरू ठेवा। JEEच्या वॅकन्सी म्हणजे डिप्लोमा डिग्री इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी ह्या वरच्यावर येतच राहतात आणि ते येतच राहणार आहे, त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा। विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक जे काही आहे त्याची वॅकन्सी, विद्युत सहाय्यकबद्दल तरी आपण सांगू शकतो की त्यांनी थर्ड लिस्ट लावलेली नसल्यामुळे वितरणची त्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहे। महाजनकोचे चान्सेस टेक्निशियन 3चे सध्या नाही आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला थोडंफार इथे अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण वेगळा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला काहीतरी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळू शकेल। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुमच्याकडून मिस व्हायला नको। धन्यवाद।